आता मीने बनवले चिंबोऱ्या. तुम्ही चिंबोऱ्या बघू शकतात आमच्या. आता इथे लंगडीमध्ये तेल टाकीत घेतलेलं आहे. चिंबोऱ्या आहेत पुढे. चिंबोऱ्या पहिला दाखवा मला. चिंबोरे तिकडे बघा, तिकडं तुम्ही खुश होणार. हो चिंबोऱ्या पहिला दाखवा मला. चिंबोरे तिकडे बघा, तिकडं तुम्ही खुश होणार. हो मेन बेत तर इकडे. बघा मित्रांनो कशा कचाकच भरलेल्या चिंबोऱ्या. आणखी काय काय मेन्यू आहे आज? मेनू आहे कोंबडा आणि मेंढ्याचं मटण. कोंबडा म्हणजे गावठी कोंबडा की बॉयलर? गावठी कोंबडा आणि मटण मेंढ्याचा. मेंढ्याचं मटण आहे आज. बकरा नो करू. काय कापत घेतलं? आता टॅमॅटो कापते. हे मेनूसाठी चिंबोऱ्यांसाठी टॅमॅटो, तेजपत्ता आणि लसूण ठेचून घ्या. लसूण ठेचते. आणि तेल आता कसं गरम व्हायला ठेवले. तेल कसं एकदम झणझणीत चिंबोऱ्या बनवणार आहेत. तुम्ही बघू शकता चिंबोऱ्या. तेजपत्ता आणि अद्रक नाही, पहिले लसूण टाकून घेऊ आपण मस्तपैकी. मिरची टाकत नाही, कसं नवऱ्याला तिखट खायचं नाही ना म्हणून. आणि आहे टॅमॅटो आणि अद्रक थोडंसा, म्हणजे अद्रक. आता जरा थोडं आता टाकलेली हळद आणि मसाला. यो आगरी मसाला आहे, आगरी मसाला. आणि यो आहे गरम मसाला. ठीक आहे, झाला. आता तुम्ही जरा परतून घ्या. परतल्यावर मसाला कमी वाटते का हो? मी मीठ अगोदरच टाकते. म्हणजे खडा मीठ आपला ज्याला बोलतो आपण खाबेट. त्याने जेवणात म्हणजे चवीचा जाम टेस्ट येते, वाव येतो. आता आपण टाकणार आहोत ते पाणी. काय आता पाणी टाकू बघू शकता तुम्ही. पाणी टाकलेलं आहे. चिंबोऱ्यानंतर त्याचं ईट कसं पाण्यात विरघळण आणि बाहेर निघल म्हणून नंतर टाकायचं. आता आपण टाकू शकता, बघू शकता. मी टाकणार आहे फांगडे. आता तुम्ही बघू शकता मी टाकते फांगडे. फांगडे कसं अगोदर टाकायचं, हे कसं विरघळत नाही ना म्हणून फांगडे टाकून घ्यायचे. तशी युक्ती चांगलीच. हो नंगे बस. आणि हे उकाला आल्यानंतर थोडा रसा घट्ट झाल्यानंतर मग आपण चिंबोऱ्या सोडून द्यायच्या. आता मी चिंबोऱ्या सोडल्या. चिंबोऱ्या कशा सोडायच्या तुम्ही बघू शकता. इकडे बघा, चिंबोऱ्या ना अशा टाकायच्या. पाणी ठेवायला लागलं त्याच्यावर, बुराला बघेल ना. मित्रांनो आता लंगडीमध्ये गेलेल्या चिंबोऱ्या आता मस्त पैकी बनणार. तुम्हाला दाखवतो शेवटचे शॉर्ट्स चिंबोरी झाल्यानंतर कसं असणार. ते आजचा जो ट्रेंड चालू आहे ना, बॉईल चिकून द्यायची, हे चिकून, हे सगळं लोकांना आहे. त्यामुळे हे असं ओरिजिनल रॉ मसाला याच्यामध्ये जातो. पूर्ण चिंबोरीमध्ये काय उकळलं टाकलं मसाल्यावर घातलं झालं.